जालन्यात मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी। मतमोजणीसाठी 1300 कर्मचारी आणि 84 टेबल असणार आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात। जालन्यात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरातील MIDC मधील सरस्वती ऑटो कंपोनंट कंपनीत ही मतमोजणी होणार आहे। 6 विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येक 14 अशा 84 टेबल असून 1300 कर्मचारी या मतमोजणीसाठी तैनात करण्यात आले। त्याचबरोबर पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। एकूण 26 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असून भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून मतदारांनी नेमकं कुणाच्या पारड्यात मत टाकलं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल मुळे यांनी। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून जालना लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या मतमोजणी जे उद्या सुरू होणार आहे। आपण बघू शकतो की आपण मतमोजणी केंद्रावरती आहे। या ठिकाणी सगळी पूर्ण तयारी देखील करण्यात आलेली आहे। मात्र उद्या सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी देखील सुरुवात होणार आहे। या ठिकाणी प्रतिनिधी असेल किंवा उमेदवार असेल यांना बसण्याची देखील व्यवस्था केलेली आहे। मात्र उद्या भाजपचे जे मुख्य उमेदवार आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्यात देखील मोठी लढत होण्याची शक्यता आहे। मात्र उद्या दिव्यांग वार्ता न्यूजवर अपडेट बघत राहा। जालन्याहून राहुल मुळे, दिव्यांग वार्ता न्यूज साठी जालना।